बीड़ के सरपंच संतोष देशमुख के कत्ल मामले के खिलाफ एहतजाज के तौर पर 18 जनवरी को नांदेड़ में एक अवामी एहतजाजी मार्च का इनेकाद किया जाना था। ताहम ये मार्च आर्जी तौर पर मुलतवी कर दिया गया है। इस एहतजाजी मार्च में मारूफ समाजी रहनुमा मनोज जरांगे पाटिल, MLA सूरज धस और संतोष देशमुख के खानदान के अफराद शिरकत करने वाले थे। इस दौरान खबर मिली कि रियासती हुकूमत ने वाल्मीकि कराड़ के खिलाफ मकोका और दफ़ा 302 के तहत मुकदमा दर्ज कर लिया है और अदालती तहकीकात के अहकामात भी जारी किए गए। साथ ही मुतालबे के मुताबिक SIT खुसूसी तहकीकाती टीम के अफसरान को भी तब्दील कर दिया गया है। इन तमाम मुतालबात की मंजूरी के बाद फ़िलहाल एहतजाजी मार्च को मुलतवी कर दिया गया है। ताहम अवामी एहतजाजी तंजीमी कमेटी ने खबरदार किया है कि अगर तहकीकात में किसी किस्म की कोताही पाई गई तो दोबारा एहतजाज शुरू किया जाएगा। सखल मराठा समाज की जानिब से ये मुतालबा किया गया कि वज़ीर धनंजय मुंडे या पंकज मुंडे को नांदेड़ का सरपरस्त वज़ीर मुकर्रर न किया जाए। मराठा समाज के नुमाइंदों ने इजलास के दौरान इस मुतालबे पर सख्त मौक़िफ़ इख्तियार करते हुए वाज़े किया कि अगर धनंजय मुंडे या पंकजा मुंडे को नांदेड़ का सरपरस्त वज़ीर बनाया गया तो उसके खिलाफ सख्त एहतजाज और शदीद मुजाहरे किए जाएंगे। सखल मराठा समाज ने हुकूमत को खबरदार करते हुए कहा कि इस फैसले के खिलाफ अवामी जज्बात को नज़रअंदाज न किया जाए, वरना बड़े पैमाने पर तहरीक शुरू की जाएगी। उद्या दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। परंतु मागील 4 दिवसापासूनच्या घडामोडी पाहता मुख्य सूत्रधारास 302 मध्ये समाविष्ट करून घेणं, मुख्य सूत्रधारावर मकोका अंतर्गत कारवाई करणं, मुख्य सूत्रधारावर 120B सारखी कलम लावणं, मुख्य सूत्रधारास मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केल्याच्या नंतर त्याच्यावर ज्युडिशियली इन्क्वायरी बसवणं, या सगळ्या आमच्या मागण्या होत्या। या सगळ्या मागण्या मागील 4 दिवसामध्ये या राज्य शासनाच्या मार्फत आणि CID आणि SITच्या मार्फत पूर्ण झालेल्या आहेत। आम्ही सध्या तरी या घटनेवर समाधानी आहोत की तपास हा व्यवस्थितरित्या आणि योग्य दिशेने चालला आहे। परंतु यदा कदाचित या तपासामध्ये योग्यरित्या आणि कडक तपास करून आरोपीला फाशीपर्यंत जर पोहोचला गेला, आरोपी जर फाशीपर्यंत पोहोचला नाही तर पुन्हा एकदा जन आक्रोश करण्यासाठी हाच सकल मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। सध्या उद्याचा मोर्चा हा तात्पुरता स्थगित करण्यात आला, याचा अर्थ रद्द केला नाही। येणाऱ्या काळामध्ये तो मोर्चा काढला जाऊ शकतो। आमचं म्हणणं एकच आहे, CID SIT आता ज्युडिशियली इन्क्वायरी लावली आहे। ज्युडिशियली इन्क्वायरीच्या माध्यमातून या हत्याकांडामध्ये कोण कोण जबाबदार आहे त्या सगळ्यांची कुंडली बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही। जर यदा कदाचित धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप असेल तर 100% आमचा ज्युडिशियली इन्क्वायरी एवढा विश्वास आहे की 100% धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊन त्यांना सुद्धा कायद्याने जी आहे ती शिक्षा द्यायल्याशिवाय राहणार नाही। यदा कदाचित राज्यातील जनता म्हणत असेल की बीडचा बिहार झालाय, आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचं नाहीये। नांदेड ही एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते मराठवाड्याची। त्या राजधानीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतात। जर बीडची संस्कृती नांदेडला पाडायची असेल तर या राज्य सरकारला विनंती आहे की बीडची संस्कृती नांदेडमध्ये रुजवण्यासाठी रुजू नये म्हणून बीडचा पालकमंत्री हा नांदेडला देऊ नये। जर यदा कदाचित कोण धनंजय मुंडे नको का पंकजा मुंडे बंधू दोघांनाही विरोध राहील। जर यदा कदाचित मुंडे बंधू नांदेडचं पालकमंत्रीपद बंधू किंवा भगिनी कोणी जरी स्वीकारलं तर इथला गोरगरीब समाज रस्त्यावर उतरून त्यांचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही।